नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याची इतकी जबरदस्त आणि टेस्टी रेसिपी बघतोय ना की तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाजीची ना गरजच नाही पडली पाहिजे. तर एका पॅनमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त घ्या बरं का. त्याला गरम करून घेऊ मस्त बढिया. तर बघा तेल आता मस्त गरम झाले. आता गॅस थोडा मीडियम करायचा आणि इथे माझ्याकडे ना उकडलेले बटाटे आहेत. एक 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आणि त्याला साल वगैरे काढून ना असे मधोमध 4 तुकडे करून घ्यायचे बरं का. 4 भाग मीडियम साईजचे उकडलेले बटाटे. तर आता काय करायचं, हे बटाटे ना आपल्याला गोल्डन क्रस्ट येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बरं का. म्हणजे चारी बाजूनी छान गोल्डन त्याला कलर आला पाहिजे आणि क्रिस्पी झाली पाहिजे. हे बटाटे क्रिस्पी होणं खूप महत्त्वाचं आहे बरं का, नाही तर आपल्या या डिशला टेस्ट येणार नाही. तर हे बघा असे बटाटे ना सगळे पॅनमध्ये रचून घ्यायचे आणि गॅस आता मिडियमपेक्षा थोडा जास्त करायचा. याला ढवळायचं नाही बरं का. अगोदर आहे ना सेटल होऊ द्यायचं, बटाट्यांना क्रिस्पी होऊ द्यायची बॉटम लेअर आणि त्याच्यानंतरच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर आता याला आपण फ्राय करून घेऊ. हे बघा गोल्डन क्रंच दिसतोय कसा यायला सुरुवात झालेली. तर हे बघा असं थोड्या वेळाने त्यांना आपल्याला पलटून घेत राहायचं आहे. मस्त आता क्रिस्पी झालेत. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. आता ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये 3 मिडियम आकाराचे टोमॅटो आपल्याला टाकायचे. 4 ते 5 लाल मिरच्या सुकलेल्या त्या घ्यायच्यात आणि 1 चमचाभर कसुरी मेथी ती टाकायची आपल्याला त्याच्यात. एक अर्धा चमचा तीळ आपल्याला त्याच्यात टाकायचे. आता त्याच्यात मग थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक जवळपास अर्धा कप, आणि याची एकदम फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची बरं का. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला. त्याला गरम करून घेऊ व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला. अर्धा चमचा बडीशेप टाकायची. मस्त त्यांना आहे ना तडतडू देऊ अगोदर. आता एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप केलेला त्याच्यात टाकायचा आहे. त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. एक हलकासा सोनेरी रंग आणायचा आहे त्याला. आता त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची. मस्त फ्राय करून घेऊ त्याला. गॅस आपला एकदम कमी करायचा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची बरं का. ही तिखट नसते कारण आपण तिखट मिरच्या अगोदर वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे कश्मीरी मिरची वापरायची थोडीशी. कांदा लसूण मसाला टाकायचा आपल्याला त्याच्यात 1 चमचा. थोडीशी धने पावडर अर्धा चमचापेक्षा कमी आणि अर्धा चमचा शेवभाजी मसाला आपल्याला टाकायचा आहे. हा शेवभाजी मसाला ना तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातो. आता गॅस थोडा मोठा करायचा आहे. आता हे सगळे मसाले आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित. मस्त फ्राय झालेत. आता काय करायचं, ही जी आपण प्युरी तयार केली होती ना ही त्याच्यात टाकायची. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तो उरलेला मसाला पण काढून घ्यायचा सगळा. एक नंबर सुगंध सुटला आहे पूर्ण किचनमध्ये. ह्या पद्धतीनं ना तुम्ही बटाट्याची भाजी बनवून बघा एक वेळेस. आता याच्यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर. तर बघा आजूबाजूला मस्त तेल सुटलं आहे, याचा अर्थ आपला मसाला मस्त फ्राय झाला आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे चवीपुरतं. एक वेळेस मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये हे आपले फ्राय केलेले जे बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने फक्त मिक्स करायचे. तो मसाला त्या बटाट्यांना लागला पाहिजे बरं का.
एकदम हलक्या हाताने ते बटाटे फुटू नाही द्यायचे. हे बघा. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, एकदम थोडंसं. तर बघा पाणी टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं मी त्याला अतिशय कमी आचेवर वाफवून घेतलेलं आहे. आणि आपला बटाटा किती सुंदर दिसतोय बघा. थोडीशी मस्त बढिया अशी कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करायची. आणि मला सांगा की कुणाला आवडणार नाही ही अतिशय सुंदर अशी चटपटीत बटाट्याची भाजी. एकदम चटपटीत, एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. पुरी, पराठा, चपाती ज्याच्यासोबत खायचं आहे त्याच्यासोबत ह्या रेसिपीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. अतिशय सुंदर अशी टेस्टी अशी रेसिपी ट्राय करा.